Like, subscribe, and get notified. Khanaile villagers are fearing a threat to the Tilari Dam due to stone quarrying and blasting in the vicinity of the dam. The villagers have started a fast against the illegal stone quarrying since 6th March 2025. They fear that if there is a breach in the dam, their village will be swept away. 7 to 8 mines are running in the vicinity of the dam and soil has accumulated in the dam. People of Khanaile are demanding action from the Maharashtra and Goa governments. आमचा जो डॅम असा नो हो तिलारी डॅम पडटा आणि एका काय झाला एका आता इथून कितले लिटर उरतीक असा हे गोवा सरकाराकूय खबर असा. म्हणजे माझ्या इथून म्हाका कसं दिसता की या डॅमान जितके पाणी आहा हे स्टोरेज आहा आणि आमची मागणी ह्याच्यावर आज हे आसा की आमची मागणी आसा की आमचं हितून ही संरक्षण भिंत आसा, जी संरक्षण भिंत या डॅमाची फुटन आमच्या गावाची दुर्व्यवस्था जातली आणि आमचो गावचो सत्यानाश जातलो तो जातलोच. इतर सगळ्या गावांत ते गोवा पर्यंत उदीक हें भरतलो सगळं. मग आमकां म्हणणं आसा की आमी उपोशणाचो आमचो मुद्दो आहा की आमच्या संरक्षणासाठी ह्या शासनान ज्यो क्वॉरी चालू केल्यो आणि हांकां कशी परवानगी दिली डॅमान ती आमकां माहीत ना. पण आमी म्हणतो की तेचेर शासनान तांकां परवानगी दिली कशी. हो झोन लागता, सेन्सिटीव झोन लागता, काहीतरी लागता तेतून आमचें म्हणणं आहा की हे क्वॉरी ज्यो आसा हे फुटल्यो, क्वॉरी ज्यो चालू आहा अशें हितून क्रॅक गेल्ले. आयज खंय तरी कोयनांक एक होल पडलो तसा हितूनसून होल पडलो आणि पाणी लिकेज जालो. फाल्यां ते पावसान उदीक हे स्लायड जाली आणि माळिनाच्या सारकी परिस्थिती जाली जाल्यार हांगाल्यान उदक सगळें वयतलें गोवन वयतलें, सगळें विध्वंस जातलो आणि हांकां शासन हाका सगळ्याक जबाबदार आमचो महाराष्ट्र शासन आसा. महाराष्ट्र शासनाक हेंच्यांनी परवानगी कशी दिली, ही कशी दिली आमी तांकां आज तेकाच लागून विचारता आणि तेकाच लागून उपोशणाक बसल्या. इथं गेली 18 वर्षापासून क्वॉरी चालू आहे, या गौण खनिज चालू आहे आणि ही आम्ही इथं आहोत, ही आमची एक संरक्षक भिंत आहे आणि ही जर भिंत तुटली तर आमच्याबरोबर तुमचं गोवा पण राज्य जाणार आहे वाहून. ते डायरेक्ट समुद्राला मिळणार आहे. त्याच्यामुळे गोवा शासनाला मी विनंती करतोय की तुम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे तात्काळ बंद करून घ्यावे. आणि इथूनच एक 400 मीटर अंतरावर विद्युत प्रकल्प चालू आहे. तो विद्युत प्रकल्पाची पण त्यांना काही कसलं काय पडलेलं नाही. त्याच्यामुळे गोवा शासनाचा 80% याच्यामध्ये सहभाग आहे. याच्यातलं पाणी गोव्याला जातं. त्यामुळे गोवा शासनाने वेळेतच हस्तक्षेप करून इथं हे क्वॉरी आहेत त्या थांबवाव्या अशी मी गोवा शासनाला. आयज आमी हांगा तिराळी धरणार येयल्या. मेन मुद्दो म्हटल्यार काल कितल्याशे लोकांनी हांगाच्यान शिरंगे खांद्याच्यान फोन केले की गेले म्हाका दिसता हेच रिपोर्टर सगळे भाव म्हाजे आसले. गेल्या 5 ते 6 वर्सां पयलीं ह्याच जाग्यार जेन्ना गोंयान उदक भरलेलें, अख्खे साळ डुबलेले, मेणकुऱ्या डुबलेले, हे सायडीचे जे गांव डुबलेले, तेन्ना आमी सरकाराक जागोवपाक ह्याच जाग्यार येयल्ले आनी तेन्ना आमी हे क्वॉरी दाखयले. आयज म्हाका दिसता हांव CMA कडेन विनंती करता, WD मिनिस्टरा कडेन विनंती करता की तेंच्यांनी सगळ्यांनी हे व्हिडिओ पळोवचे म्हणून. आयज जे CMAन हालीं स्टेटमेंट दिल्लो की जी तिराळी धरणाची ती उंची आहा ती खंय तरी वाडोवपाचो तेंचो प्रस्ताव चालू आहा, डिस्कशन चालू आहा. आयज हो जो धरण आहे 80% हेचो जो वांटो आहा तो गोवा सरकाराचो आसा आणि आयज हो जो धरण बांदला तो मातयेचो धरण जो पयलीं बांदलेलो आहा. पण आयज म्हाका एक सगळ्या गोंयकारांनी CMAन लक्ष अत्यंत गरजेचें हेच्या खातीर आहा. कित्याक आयज जर तुमी पळयलें धरणाक तेंकोन ब्लास्टिंग चालू आहा, ह्यूज प्रमाणान जे क्वॉरीचे जे फातर काडपाचें काम चालू आनी हांगा अक्षरशः तुमी केबल पळयले, हांगा तुमी पळयले जाल्यार हांगा ब्लास्टिंग करून काडटा आणि थोड्या अंतराचेर तो धरण आसा हांगाच्यान तुम्ही पळयता. हे जेन्ना ब्लास्टिंग करता तेन्ना कितल्या प्रमाणान जी ही जागा आसा ती हालता हे सरकाराकय खबर आसा. 6 मार्चा सावन ह्या खांदेळ्या गांवच्या लोकांनी त्याच्या विरोधान आपले उपोषण जे आसा ते सुरू केल्लेले आसा. एकंदर हो जो वाठार आसा तो डॉक्टर गाडगीळ समिती जी आसा, ज्या समितीन हो पश्चिम घाटाचो वाठार पर्यावरणीय संवेदनाक्षम आसा अशें सांगलाले आणि त्या वाठाराचे राखण जावची अशी मागणी केल्ली. पण दुर्दैवान त्याच्या उपरांत जो हाय लेवल कमिटीचो अहवाल जो आसा डॉक्टर कस्तुरंगन हांच्या अध्यक्षतेखाला तयार केलो, तितून दोडामार्ग तालुक्यातलो हो जो पर्यावरण संवेदनशील वाठार आसा तो काडलेलो आसा. पूण एकंदर ह्या संदर्भान जी याचिका उच्च न्यायालयासमोर दाखल जाल्लेली आसा त्या याचिकेनुसार ह्या वाठारांत अशा प्रकारचे गौण खनिज उत्खनन जे आसा तेचेर प्रतिबंध येयल्ले. पूण
ह्या सगळ्या गजालीची बेदखल घेवन प्रशासन जे आसा दोडामार्ग तालुक्यातले आनी सिंधुदुर्गातले पुराय रितीन ह्या गजाली कडेन दुर्लक्ष केल्लेले आसा आनी ताका लागून ह्यो ज्यो खडयोच्यो खणी ज्यो आसा क्रशर जे आसा ते मोठ्या प्रमाणात हांगासर चालू आसा. एकंदर ह्या सगळ्या गजालीक लागून गोंयांत जे पिवपाचें उदक अस्नोडा आनी आमठाणे ह्या धरणांतल्यान आनी जलसिंचन आनी जे प्रक्रिया केल्लेलें उदक आसा ह्या प्रकल्पा खातीर येता ते सगळें उदक जे आसा हे तिळारीच्या जलाशयांतले येता. तेज्या खातीर 70 वाठारांतलो कांय भागाचें उदक येता, पूण हो उदकाचो जो स्रोत आसा आमच्या उत्तर गोंयाच्या विशेषता बार्देस पेडणे ह्या तिसवाडी ह्या तालुक्यांतल्या लोकां खातीर तर ते उदक जे आसा हे तिळारींतलें येता, पूण ह्या तिळारीच्या जलाशयाचें जे संवर्धन आनी संरक्षण जावपाक जाय त्या नदरेंतल्यान महाराष्ट्र सरकार जे आसा हे अजिबात लक्ष दिना आनी ताका लागून हो पुराय वाठार जो आसा हो पर्यावरणीय संवेदनक्षम आसतनाय लेगीत त्या वाठारांत हो वेवसाय चलतात. ही पुराय बेकायदेशीरपणाची आनी आमच्या घटनेच्या विरोधात हे सगळें कृत्य चल्लेलें आसा.